जगतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यू दिनी प्रभू तू स्वीकारून घे. आजच्या मननासाठी देवाचे वचन स्तोत्रसंहिता याचा 5वा अध्याय 1 ते 3 ही वचने. स्तोत्रसंहिता अध्याय 5 1 ते 3 ही वचने. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना जुळून ती तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. देवबाप वाचलेली सर्व वचने आपणासाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन स्तोत्रसंहिता त्याचा 5वा अध्याय 1 वचनापासून तर 3 पर्यंतची वचने आपण पाहूया. हे वचने आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सांगत आहे. विश्ववाणीमध्ये प्रियानो, ह्या जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महिना आम्ही प्रार्थनेचा दिवस म्हणून पाळत आहोत. आम्ही सकाळी 4 वाजतापासून आम्ही प्रार्थना करणार आहोत. तुमच्या प्रार्थना विनंत्या ज्या काही आहे त्या तुम्ही तुमच्या एरियाचा जे सेवक आहेत त्या सेवकाकडे तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या देऊ शकता. सकाळी देवबापाकडून, आमच्या परमेश्वराकडून, आमच्या येशूकडून आम्ही रोज शक्ती प्राप्त करून घेतलेली नाही. आम्ही दैवीय शक्ती प्राप्त करून घेतली नाही तर ह्या जगामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगू शकणार नाही प्रियानो. आमच्या जीवनामध्ये ही प्रार्थना प्रातःकाळी सकाळी आम्ही सादर करणं गरजेचं आहे. आमचं देवासंगती नातं हे घनिष्ठ बनवते सकाळच्या प्रार्थनेमध्ये प्रियानो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देखील खूप मोठा कित्ता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे की तू खूप पहाटे उठून पहाडावर जाऊन प्रार्थना करत असायचा. आम्ही बघतो की त्यांनी रात्र प्रार्थना मध्ये आपला वेळ घालवलेला आहे. प्रार्थना प्रियानो, फक्त प्रार्थनाच. देवाचं वचन सांगतं की फक्त प्रार्थनाच आहे जी तुम्हाला आणि मला देवाशी एकनिष्ठ करू शकते. देवाशी सोबत आम्ही घनिष्ठता करू शकते. आणि आज आमच्या जीवनामध्ये जेव्हा घनिष्ठता देवासोबत नाही, आमची एकनिष्ठता देवासोबत नाही, तर प्रियानो, तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये जीवन जगू शकणार नाही. ह्या जगामध्ये जीवन जगायचं आहे तर आमची प्रार्थना प्रातःकाळी सकाळी ही देवाकडे सादर करणं, देवासंगती आमचा वेळ घालवणं हे फार गरजेचं आहे. आज आम्ही बघतो
की प्रभू येशू ख्रिस्तानी तो कित्ता आम्हाला घालून दिला आहे की आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करावी. आमच्या जीवनामध्ये बंधनं आहेत, प्रार्थना करावी. आमच्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी समस्याला तोंड देत आहोत, प्रार्थना करावी. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या संकटाला तोंड देत आहोत, आमचे कार्य होत नाही, फक्त आम्ही प्रार्थना करावी. प्रार्थनेशिवाय दुसरं कोणताच हतियार देवबापांनी दिलेला नाही. आमच्या प्रत्येक क्षणामध्ये ही प्रार्थनाच आहे जी तुम्हाला आणि मला घेऊन चालते, मोकळीकतेकडे नेते, आम्हाला बंधनातून मुक्त करते. तेच आमच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घेऊन जाते. प्रार्थनाच एकमात्र असं हतियार आहे की जो आम्हाला परमेश्वरासोबत घनिष्ठताचे संबंध, या घनिष्ठता स्थापण्यासाठी ते सहाय्य आणि मदत करते. प्रियानो, आज या दाविदासारखं आपण देखील प्रातःकाळी सकाळी परमेश्वराकडे आपल्या प्रार्थना विनंत्या सादर करूया, जेणेकरून परमेश्वर तुमच्या आणि माझ्या परमेश्वरासंगती संबंध घनिष्ठ होतील आणि देवबाप तुमच्या आणि माझ्या प्रार्थना ऐकेल. प्रार्थना करूया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो, तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. ह्या क्षणामध्ये प्रभू दावीद म्हणतो की मी प्रातःकाळी उजळण्यापूर्वी मी परमेश्वरा तुझ्याकडे प्रार्थना सादर करील. प्रातःकाळी मी तुला आपल्या प्रार्थना विनंत्या सादर करीन. आज प्रभू होऊ दे आमच्या जीवनामध्ये देखील. आम्ही प्रभू अनेक लोकांना आम्ही आमच्या जीवनामध्ये फोन करून अनेक लोकांना आमच्या घराने सांगत असतो, आम्ही आमच्या बऱ्याच गोष्टी सांगत असतो, परंतु देव बाप्पा आम्ही आमच्या अंतकरणातल्या गोष्टी तुला सांगत नाही. लोक आमची चेष्टा करतात, लोक आम्हाला चेष्टा करून आमच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीला आम्हाला प्रभू अवमान करतात, परंतु आम्ही त्याला आमच्या गोष्टी सांगतो. परंतु जो देव प्रार्थना ऐकून, आमच्या विनंत्या ऐकून आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, आम्ही त्याला कधीच सांगत नाही. देव बाप्पा तू सहाय्य कर, मदत कर की आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुला सांगाव्या, तुझ्याकडे प्रार्थनेच्या रूपामध्ये सादर कराव्या, जेणेकरून तू ऐकून आम्हाला उत्तर देशील. आज प्रभू आमचा विश्वास आहे की तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहेस. आम्ही ज्या प्रातःकाळी तुला सादर करणाऱ्या प्रार्थना तू ऐकणार आहेस, आम्ही विश्वास करतो. देव बाप्पा माझा प्रत्येक बहीण भाऊ तुला सादर करून तुझ्या सानिध्यामध्ये विजयशाली प्रभू जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. तुझं वचन सांगतं जो अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतो, आज प्रभू आम्ही अश्रुपूर्ण नेत्रांनी तुझ्या सानिध्यामध्ये प्रार्थनेत पेरणी करावी, म्हणजे हर्षाने आम्ही आमचं उत्तर पाहिल्याशिवाय राहणार नाही. आज प्रभू देव बाप्पा आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.